मित्रो, खिलाऱ्या. खिलाऱ्या ही कथा कुठे मिळाली एक थोडक्यात सांगतो, पुढे सुरू करतो. थोडक्यातच, आता लांबवत नाही, मला कळलं आता. हा ठीक आहे. कथा मला माझ्या एका जवळच्या मित्रानं जायकवाडीचं पाणी, जायकवाडी पैठणचं धरण, तिथलं पाणी अवचित वर नगरकडे इतका पाऊस झाला, गच भरायला लागलं. नाईलाजानं मग तिथलं पाणी सोडलं आणि खालच्या काही गावांमध्ये पाणी घुसलं. त्यांनी मला एवढंच सांगितलं आमच्या मित्रानं, सर काय सांगावा, त्याची सांगणी स्टाईल आपली, सर काय सांगावा, घरागणीच पाणी घुसलं. आकाशाचं काय, म्हाताऱ्या बाया तशाच, आणि तरणे ताठे पोरण पोरीन बायका लेकरं पळून गेले. एवढं सांगितलं आणि कथेचं बीज पडलं डोक्यात. अरे वाटलं हे आपण कथा करावी, हे आपण कथा सांगावी, आणि पात्राची जुळाजुळ केली. आणि हे पहिले त्यांनी सांगितलं की मग ते असं झालं तसं झालं, सगळं सांगितलं तर ते काय होईल, तुम्हाला पुढे कुतूहल राहणार नाही. म्हणून मी ती कथा सगळी सांगत नाही, फक्त ट्रेलर सांगितला की कथा मला कशी सुचली, कुणी दिली, त्याच्यावर मी कसं काम केलं, आता तुम्हाला लक्षात येईल सांगताना. बघा संध्याकाळची वेळ झाली, अहो संध्याकाळची वेळ झाली आणि कशाचं काय ते ग्रामसेवक पळतच आलं ना गावात. असं पळत आलं म्हणता का नाही, काही विचारता सोय नाही. आलं गावात की पहिलं कोतवालाला बोलून घेतलं, कोतवालाला बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं, हे लवकर दौंडी दे, सूर्य मावळायला चाललाय. हा आर्थिक का म्हणते, म्हणलं काय दौंडी यायची. हा त्याने ते सांगितलं काय सांगायचं. त्याला बी डफड घेतलं मस्त पैकी कचरा पेटीला, कचऱ्यावर मस्त पैकी डफड जरा तापवलं. तापवल्यावर काय होतंय, टँग टँग नाही तापवले, भादाक भादाक 35% पास, भादाक फसलास, टँग 35% पास, भादाक. लक्षात आलं का दोन्हीचं कम्पॅरिझन. हा त्या मित्र हो, त्याला ते तापवलं आणि मस्तपैकी वाट्यावर गेला, गावाच्या मध्ये वाट्यावर उभा राहिला आणि तिथं उभा राहून आपल्या गावाच्या धरणामध्ये वरल्या कालही पाऊस झालेला हाय, इतका पाऊस झालेला हाय की धरण भरायला लागलेला हाय. तवा पोट भरू शकतो तो. सगळ्यांनी आपापले लेकर बाळ जाणार वरच्या टेकडावर घेऊन जावा. हो टँग 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 टँग. तिथं 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 सगळीकडे गावात चर्चा झाली. अवकाशाचं काय, लोक सकाळी सोडणारे धरणाचे 2 दरवाजे रातच निघाले टेकाडाकडं, रातच निघाले. ही अशी नदी वाती, इथं गाव आहे, हे टेकाडे आणि वर धरण आहे. सकाळ सकाळ सुटलं बघा, पहिला दरवाजा सोडला तसं पाणी आतून भडाक 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 भडा 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 त्या माळ्याच्या मेळावर जाऊन आदळलं. माळ्याच्या मेळावर जाऊन आदळलं ते पाणी पहिल्या त्या दरवाज्यातलं. आणि जे आदळलं म्हणतात, जे त्यांनी येडा मारला म्हणता का रे गावाला, हे सगळ्या गावातून हिंडून बिडून आलं. येडा पूर्ण झाला. पहिल्यानं जेव्हा येडा पूर्ण झाला तर कोंबड्यान कुत्रीन मांजरन माणसं तरण्या पुरीन म्हाताऱ्या बाया तशाच काही राहिलेल्या, ज्या अपघाती तसेच राहिले, बाकीचे हो टेकाडावर सगळेच गेले. कुत्रे तिथून ओरडायला लागले, मांजरा तिथून ओरडायला लागल्या. दुसरा दरवाजा तासाभरानं सोडला तसा ते पाणी नुसतं धडारंग 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 आदळत आपटत ओचलं तसं ते मग असं गावाला असं काबीज करत सोनाबाईच्या पायऱ्यापर्यंत पाणी आलं. नारबा त्याच्या बायकोला घेऊन टेकाडावर कव्हाच गेला होता. म्हातारी म्हणली, लेकरवाळ घेऊन जा. मग काय आता गावऱ्या गेल्यात नदीला, आज ना उद्या जाणार आहे, लेकर घेऊन जा, बायकोला घेऊन जा. नवरा बायको वर गेले टेकाडावर.
म्हातारी तशीच राहिली. म्हातारी म्हणली तू नंतर ये सोडायला, मला घेऊन जायला सोडून या अगोदर. पाणी समोर आले, पायऱ्याच्या जवळ आले. म्हातारीनं पायऱ्याकडे बघितलं, पाण्याकडे बघितलं. मंडळी, म्हातारीचं कंबरड मोडलेलं होतं. माग एकदा काय झालं, चुलीवर भाकरी करता करता पाऊस लई पडला आणि खिळपटा ढासळ ढासळ तसं कमराला दगड बसला. जसा दगड बसला ती म्हातारी अजून अशीच खर्राक, चालताच येत नाही, नुसते अशीच खर्राक खर्राक अशी चलती, खर्राक. म्हातारी खर्राक खर्राक पुढे गेली, पाण्याकडे जाऊन म्हणली, ए डोल्या मुर्द्या वर आला का बघ मग, माहित का वाईट नाही हा सांगून ठेवते. पाणी वर आलं, पाणी वर आलं. म्हातारीनं पाणी बघितलं, म्हातारी मागे सरकली, मागे सरकली, मागे सरकली. पाणी वर आलं, पाणी वर आलं. तिला भिजायला, पाय भिजायला लागले. तिनं रांझा जवळ गेली, रांझाच्या जवळ गेली. रांझाला तिनं धरलं, खर्राक वर बसली. रांझावर जाऊन बसली, लागली बघायला. डोल्या मोरद्या वर आला की बघ मग, आता का वर आला बघ मग, हा सांगून ठेवते. पाण्याला म्हणते म्हातारी सोन्नाबाई. त्याच्याकडे पाण्याकडे सारखी बघते, पाण्याला धमकी देते, वर येऊ नको, वर येऊ नको. पाणी वर आले, वर आले. रांझाच्या जवळ आलं, रांझात पडायला लागलं. भाड 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 भाड. डोल्या मूर्त्या कशाला आला, डोल्या मूर्त्या कशाला आला. पाणी भडा 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 रांझात आलं. रांजून भरला, रांजून भरला म्हणजे रांझाच्या उंचीच पाणी त्याच्यात जमा झालं. पाणी जमा झालं मित्रहो. आणि मग म्हातारीला लक्षात आलं की आपलं लुगडं अख्खं भरलेलं दिसलं रे. म्हातारीनं काय केलं, भिताडाला धरलं. म्हातारीनं भिताडाला धरलं आणि अशी वर 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 बळत घसरत चढत 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 भिताडावर गेली. पुन्हा बघायला लागली सगळ्या पाण्याकडे. डोल्या मुर्द्या, आता मी वर आले का नाही, आता येशील का. पाणी तिच्याकडे बघून हसायला आणि ही त्याला म्हणते आता येशील का, ये बरं कसा येतो ती. पाणी वर वर वर. म्हातारी वर जे त्या भिताडावर बसलेली होती, टंगड टाकून घोड्यावर बसल्यावर अशी ज्या पाण्याने ती भिताड ओली झाली, म्हातारी घसरली घसरली तशी पाणी. नाही आता तुमच्या बुद्धीच्या बाहेर आला. म्हातारी आतमध्ये बुडाली. काही बोलू नका, जाऊ दे, तुमच्या बुद्धीच्या लांब आहे. मग तिनं काय केलं, बराच वेळ झाला पाण्यात बुडलेली आहे. पाण्यातून फक्त बुडबुडे बुडबुडे वर यायला लागले. आणि तेवढ्यात काय झालं माहित नाही बघा. अरे म्हातारी पाण्याच्या वर तरंगली की डडळांग 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 अशी करायला लागली, अशी करायला लागली पाण्याच्या वर. म्हातारी अशी डडळांग डडळांग सगळीकडे बघायला लागली. अरे मंडळी, गेल्या साली तिनं एक दुधी भोपळा आणला होता, त्याचं बी कामाला येईल पुढच्या वर्षी म्हणून तो भोपळा हलकडीला घराच्या आत लावलेला होता, लटकवलेला. त्या पाणी घरात घुसलं, त्यानं दणका दिला त्या भोपळ्याला, भोपळा निघाला. निघाला भोपळा पाण्यातून असा असा घराच्या बाहेर आला, म्हातारीच्या लुकड्यातच घुसला. आणि म्हातारी मग अशी 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 अशी. मंडळी, काय कामाला येईन अडचणीच्या काळात सांगता येत नाही. म्हातारीनं मग हेलकावे दिले त्या भोपळ्या सकट. तशी तशी ती भिताडाकडे चालली, घराच्या भिताडाकडे चालली, असे हेलकावे देत आणि पन्हाळाला धरलं. पन्हाळ माहितीये का, घराच्या वर जे काही असेल त्याच्यावर जे पाऊस पडला ते पाणी साचलं, त्याच्यावरचं पाणी बाहेर ज्याच्या वाटून येतं त्याला पन्हाळ म्हणतात. मराठी पन्हाळाला तिनं धरलं आणि हळूच पाय असा वर घेतला आणि वर घेऊन माळाजवळ अशी लोटाळत 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 माळाजवळ आली. पुन्हा लागली बघायला पाण्याकडे. आता येशील का, ये बरं बघते डोल्या मूर्त्या, आता ये तू बघतेस तुझ्याकडं. तुला काय वाटलं मी भेटे का, काय गावाला भेले नाही, तुला काय भेटे. म्हातारी सोन्नाबाई
दुपार झाली, पाणी तिथंच. दुपार झाली, ऊन मी म्हणते, तहान लागली, भूक लागली. सोनाबाईनं हाक मारली, अरे ए नारबा. आपली आई हाक मारते असं गृहीत धरा थोडं तुम्ही. बघा काय वाटतंय, आपली आई अडकलीये असं गृहीत धरा की. जाऊ द्या सोडते. हा, आपली आई तिथे अडकली असं एक किंचितशी भावना लक्षात ठेवा. बघा काय वाटते तुम्हाला. तिनं हाक मारली, अरे नारबा मला तहान लागली, पाणी आण रे. पाण्यावर आवाज असा येतो मित्र. आवाज आला, पुन्हा एकदा इकडून आवाज गेला डोंगराच्या त्या टेकड्यावरून, आलो आलो. अरे कवा मेल्यावर येतो का काय रे. आलो आलो. अरे ये ना बाबा लवकर, टाळ्याला जीव लागायची वेळ आली तरी यायला तू अजून. बाबा काय बाबा अलीकडचे पोर. अरे एवढं होता ते एवढा मोठा केला, माल गेल्यापासून तू अजून यानं मी मरायला लागले तरी. आले 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 आला आले आले. सून आणि ते दोघांचं सुरूच राहिलं, लवकर काही येईनातच. ह्या गडबडीमध्ये मंडळी काय झालं, कोठ्यामध्ये बांधलेला खिलाऱ्या तसाच आवडता बैल तसाच बांधून राहिला. लक्षातच आलेले लेकरवळ घेऊन आले. पहिला दरवाजा उघडला तेव्हा त्या पाण्यानं गावाला येढा मारला होता, पण दुसरा दरवाजा जेव्हा उघडला तेव्हा कोठ्यामध्ये पाणी गेलं. खिलाऱ्याच्या तोंडात पाणी घुसायला लागलं. खिलाऱ्यानं खूप प्रयत्न केला, हिसका मारला, येसन तोडायचा हिसका मारला, मूर्खी तोडायचा हिसका मारला, पण तुटली नाही. अखेर जेव्हा ते पाणी त्याच्या तोंडातच जायला लागलं तेव्हा त्यानं शेवटचा एक हिसका मारला आणि येसन तुटली. इथूनच नाका बसून नाकातूनच येसन बाजूला झाली. बैल खिलाऱ्या निघाला घराच्या त्या कोठ्याच्या बाहेर निघाला. पोहत 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 असा टेकडाच्या जवळ तिथं नदीच्या कडेला गेला. नदीच्या कडेला गेला, नाकातून रक्त वाहतय, अंगावरचं पाणी निथळतय आणि टेकडावर चाललाय आपला मालक शोधायला. आपला मालक शोधायला चाललाय. वर गेला वर गेला वर गेला. 2-4 माणसं अशी पाण्याकडे बघत होती, उभीच होती. आणि मित्र हो, बघत असताना हा पाठी मागून गेला आणि त्यानं त्या माणसाच्या हाताला त्यानं हे चाटलं, जिभेनं चाटलं. आलं बरे का. त्याला वाटलं आपला मालक आहे. पाठमोरा होता ना तो माणूस, आपला मालक आहे म्हणून तो असा नजरेतून हसत होता. आलं. आणि जेव्हा मालकानं बघितलं माग, खिलाऱ्यानं सोडला हात, निघाला पुढे. पुन्हा दुसऱ्या माणसाच्या तसंच त्याच पद्धतीनं हाताला चाटलं. आलं बरे काय. पुन्हा त्या माणसानं बघितलं, पुन्हा या खिलाऱ्यानं त्याच्याकडे पाहिलं, निघाला पुढं निघाला पुढं निघाला पुढं. खाली पाण्याच्या काठाला नवरा बायकोचं भांडण सुरू झालेलं होतं. नारबान सुबी भांडत होते, 2 जण भांडत होते. ए मित्र, ज्याला जायचं जे खरंच जा. मी गांभीर्यानं कथा सांगतोय, तुम्हाला गरज नसेल तर उठा तिथले पाठीमागचे जा. वाया गेलेले, चांगल्या बापाचे वाया गेलेले पोरं. अरे काय कोणती गोळ होतोय, थोडीशी हे पाहिजे ना, थोडीशी तरी पाहिजे का नाही. सांगा ना काय चाललंय, आपण काय करतोय आणि कशी वागणूक आहे आपली. सुधारायची नाहीत, कधी सुधारणार नाही ते. जाऊ दे, जे गेले सुधारणारे नाहीत, आपण सुधरूया. मगाशी आपण एवढं सगळं गांभीर्यानं कथा सांगतोय. मी काय रस्त्यावरचा खेळाडू आहे काय, बडबड करायला बसलो, गारुडी आहे काय मी. असं नाही, हे चुकीचं आहे. काय कॉलेजचं नाव किती मोठं आहे आपल्या, एवढे सगळे श्रेष्ठ देश तुम्हाला शिक्षक शिकवणारे, आणि 4-2 टुकार पोरांनी काहीतरी हे करायचं, गांभीर्य घालायचं. तुम्हाला तरी पटलंय का. तुम्ही कॅमेरामॅन आहे, पटलंय काय. पटत नाही ना. जे राहिले त्यांनी गांभीर्यानं ऐका. तेव्हा पुढे गेला. नारबान सुबीचं भांडण चाललंय. तिकडून म्हातारीचा आवाज येतोय, आर लवकर आणा. शेवट हा नारबा म्हणला, हे बघ महिमा आहे,
मला जन्म दिलाय, महाबाप गेला, मी लहानाचा होतो, एवढा मोठा केला, माझ्या माईमुळे झालोय, मला आता जावं लागतंय पाणी घेऊन भाकरी घेऊन. सुबी म्हणती त्याला, यप्पा मालक, तुम्ही का पाण्यात उडी घेतली, म्हातारीला भाकरी घेऊन जायला लागलात? तर हे जे किडे आहेत ना, किडे म्हणजे 2 लेकरं, हे किडे आहेत ना, हे दोन्ही किडे काखाला घेईन आणि ह्या पाण्यात जीवच देईन बघा. हा सांगून ठेवते, जा तर तुम्ही निसता म्हातारीकडे. बिचारा पाऊल टाकलेला माघारी आला. बघा मी काय म्हणत, त्यामध्ये नाक चालला पाण्यावर, बघा 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 बघा, फुसफुस फुसफुस करत गेला, बघा बरं चावला गेला, ह्या पांढऱ्या कपाळानं कसं जगायचं? म्हणून म्हणते नका जाऊ, काही होत नाही म्हातारीला. एवढ्यात सुबीनं खिलाऱ्याकडे पाहिलं, खिलाऱ्या वरतून यायला लागला, आला. अहो एक करा की, किती सोपं आहे. अहो म्हातारीनं ह्या खिलाऱ्याला वासरू होतं, लांडग्याच्या दाडातून वाचिलं. म्हातारी त्याच्या जवळ गेली तर खुशाल कान खाजू देते, अंग खाजू देते, स्वतः म्हातारीला असं चोंबळते. आणि मी लांबून जरी गेले, नुसतं मला फुस करते, फुस फुस करते. तुम्ही नुसतं या खिलाऱ्याला म्हणा, तुम्ही बघा ते जाते का नाही पाण्यात, असं म्हणते. होय होय, आला खिलाऱ्या, आला, मालकाला शोधत आला, पाण्याच्या काठावर आला, मालकाच्या हाताला चढले. आलं बर का, आलं बर का. मालकानं त्याच्या पाठीवर थाप मारली. विन मंडळी, बैल त्याच्याकडे बघतच राहिला. खिलाऱ्या नारवा म्हणला, खिलाऱ्या एक काम करायचंय. गुबु 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 गुबु. भाकरी बांधलेल्याच होत्या फडक्यामध्ये, एक बाटली पाण्यानं भरलेलीच होती. भाकरी त्याच्या शिंगामध्ये बांधल्या, पाण्याची बाटली शिंगामध्ये बांधली. आणि सुबी सांगायला लागली त्याला, गावाच्या वरण्या थोडा आणि तिथून पाण्यात सोडा, म्हातारीला हाक मारा म्हणा खिलाऱ्या म्हणून. बघा पाण्यातून दौडत पळतय बघा. मंडळी केलं ना तसं. चल रे खिलाऱ्या मागं घेऊ, पुढे गेले, थोडं गावाच्या पुढे गेले. पुढे जाऊन खिलाऱ्याच्या पाठीवर थाप मारली आणि खिलाऱ्याला सांगितलं, जा म्हातारी उपाशी येता आणलेली. बैल हात उतरला, मालकाकडे पाहिलं, जातो बरं का, जा ना लवकर, म्हातारीचा घासा कोरडा पड, जा लवकर. जात चालला थोडासा कासरावर पाण्यात गेला. कासरावर पाण्यात गेला की पुढा त्याने माघारी चेहरा केला, एकदा तोंड दाखवलं मालकाला, जात बरं का. आणि पुन्हा जे चालला म्हणता का रे पाण्याबरोबर चालला. आणि हाक मारून सांगितलं नारबानं, आयो खिलाऱ्याजवळ पाणी न भाकरी पाठील्यात रे. अरे डोल्या मोरद्याला ना, पण तुला मारला असतं तर बरं झालं असतं. मुख्या पाराण्याला कशाला पाण्यात सोडलं रे? अरे त्याला का पावता येतं का काय? उद्या काही झालं तर कसं रे? हजारभऱ्या सांगितलं रे बाबा तुम्हाला, पण तुम्ही नाही ऐकत. ए डोल्या मोरद्या तू कशाला आला? खिलारी आला. तुला कोणी सांगितलं तर मध्ये यायचं? पाण्यात पाहून याला मेला बिला कुडला बिडला तर काय होईल? आला पोलिकुनी, थोडं घराच्या पोलिकुनी बाबा या पेत्राबाईला हजारभऱ्या सांगितलं तर खेळपाट उचल रंडकी बुडकी, तसंच खेळपाट ठेवलं, पायाला खेळपाट लागल बाबा पोलिकुन, जोर्रा पोलिकुन जोर्रा पोलिकुनी. ते खनपूस लागल बघ, तिथं खनपूस लय पडलेले बघ मोठाले बाबळाच्या लाकडाचे. हजारभऱ्या सांगितलं की ते खरबूज काढून टाका तिथल्या वंटके पिटके, नाही ऐकत ढोले मूर्ती, तिथं पायाला लागल बाबा. यो असा फिरत आला पन्हाळाजवळ आला आणि म्हातारीकडे आलं बरे का. म्हातारीनं पटदिशी त्याच्या तोंडावरून पूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवले, कडा बोट मोडीले. मावल्या हो, बोटाचा अर्थ माहिती तुम्हाला? यांना माहिती का? सांगा पुढच्या पिढीला. कडा माझी माय होती तेव्हा सुद्धा मी गावाकडे गेलो, मी भेटलो की पहिलं काम करायचो, दिसलो की कडा असं बोट मोडायची. आशीर्वाद कडा बोट मोडले त्याच्या तोंडावर. आणि हळूच मग बाटली सोडून घेतली, नंतर भाकरी सोडून घेतल्या
आणि त्याला चोंबाळलं. त्यानं जिभीनं पुन्हा पुन्हा म्हातारीच्या हातावर जीव अशी लावली, पुन्हा पुन्हा चाटलं. म्हातारीच्या डोळ्यातून आनंदाश्रू यायला लागले. आणि चल जा बाबा पाणी वाढल, जा 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 निघ बरं निघ. जातो बर का, उद्यापासून कॉलेजमध्ये म्हणू नको बरं का असं. जातो बर का, जातो बर का, जा रे बाबा जा 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 बाबा जा 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 जा. फिरला बैल, फिरला आणि पुन्हा पुढे जाताना पुन्हा एकदा म्हातारीकडे पाहिलं. जातो बर का, जा म्हणते ना तुला पाणी वाढलं उद्या काही कमी जास्त, जा जा. आणि मंडळी तो निघाला 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 निघाला. हिनं बाटलीचं भूच काढलं, भाकरी सोडली, हातात एक घास घेतला, बेसन भाकरी पाठवलेली ती एक घास तोडला, तोंडात घालणार की तिला वाटलं 9 महिने सांभाळलेलं गाबड माझ्यासाठी पाणी घेऊन नाही आलं. आयुष्यभर ज्याच्याकडे बघत बघत जगले मी, नवरा गेल्यानंतर ते मुरदाडवानाचं पोट्ट माझ्यासाठी भाकरी घेऊन आलं नाही. एक मुक जनावर लांडग्याच्या दाडातून सोडून आणलेलं ते जनावर माझ्यासाठी आलंय. त्याला काठाला जाऊ दे, पाण्यातून बाहेर जाऊ दे, आणि मग आपण पाण्याचा घोट घेऊ. भाकरीचा तुकडा तोपर्यंत नाही. म्हातारीनं खर्र दिवशी थोडी पुढे सरकली आणि बघत राहिली. जा बाबा जा 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 जा. मंडळी आता कासराचं रान राहिलं होतं. कासराचं रान पार केलं की लगेच त्याला जमिनीवर जाता येणार होतं. तेवढ्यात पाण्याच्या सोबत एक मोठा काठीचा फास वरतून आला. काठीचा फास वरतून आला आणि पेंडचं रान राहिलं असं त्याला बाहेर जायला. तेवढ्यात त्याच्या तोंडावर तो फास आदळला. आदळला तसा बैल तेरगाडला. तेरगाडल्यानंतर बैलाची फक्त शेपटीच दिसली, खिलाऱ्या दिसलाच नाही. म्हातारीनं ते सगळे भाकरी पाणी घेतलं, फेकून दिलं. तिच्या ओठातून एकच शब्द आला. जवळच मोठा दगड एक होता माळादावर पापड्या वाळू घालायचा. त्या दगडावर डोकं आदळत आदळत रक्तबंबाळ करून घेतलं आणि एकच शब्द ओठातून आला. खिलाऱ्याव खिलाऱ्याव, अरे खिलाऱ्याव खिलाऱ्याव. धन्यवाद मित्र. मित्र, भावनेच्या भरात जर तुम्हाला काही मी